नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण A3 साईजची डायमेन्शन AutoCAD सॉफ्टवेअरमध्ये कशी क्रिएट करतो. A3 साईज म्हणजे 420 बाय 297, 420 बाय 297, लेंथ 420 आणि हाईट 297. हे आपण कसं क्रिएट करून घेतो हे पाहिलं. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपल्याला ड्रॉइंग्स हे ह्या बॉर्डर लाईनच्या आतच ड्रॉ करायचे आहेत, तरच प्रिंट घेतल्यानंतर ते प्रॉपर दिसेल. ह्या बॉर्डर लाईनच्या बाहेर जर आपण ड्रॉ केलं आणि जर प्रिंट घेतली तर ते ड्रॉइंग त्या प्रिंटमध्ये येणार नाही. त्यामुळं काळजी घेतली पाहिजे आपण की ह्या बॉर्डरच्या आतच आपण ड्रॉइंग क्रिएट केली पाहिजे. आता ह्या ड्रॉ टूलबारच्या बाबतीमध्ये जसे हे वेगवेगळे कमांड्स आहेत. लाईन कमांड आहे, पॉलीलाईन कमांड आहे. त्यातली लाईन कमांड आणि पॉलीलाईन कमांड काय असते हे आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करू. आता लाईन वरती जर मी जस्ट कर्सर घेऊन गेलो तर बघा, थोडा वेळ मी जर कर्सर तिथं ठेवला तर मला त्या लाईन कमांडच्या बाबतीत जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती इथं आपल्याला डिस्प्ले होते. काय लिहिलं इथं? विथ लाईन यू कॅन क्रिएट अ सिरीज ऑफ कॉन्टिजस लाईन सेगमेंट. इच सेगमेंट इज अ लाईन ऑब्जेक्ट दॅट कॅन बी एडिटेड सेपरेटली. म्हणजे आता मी ह्या लाईन वरती क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर बघा काय विचारतं ते, लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. पहिला पॉइंट कुठून स्टार्ट करायचा ते ते विचारतं. मग मी आता सपोज इथं क्लिक केलं. आता क्लिक केल्यानंतर बघा ते काय म्हणतं, स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. म्हणजे एक पॉइंट दिला. ऑब्वियस लाईन म्हटलं की आपल्याला 2 पॉइंट सांगावे लागतील. स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट सांगावं लागेल. आपण स्टार्ट पॉइंट इथे दिला. आता ते एंड पॉइंट विचारतं. आता एंड पॉइंट बरोबरच, एंड पॉइंट म्हणजे काय, आपण इनडायरेक्टली त्याची लेंथ किती आहे हे सांगतोय. आता आपल्याला दोन वेगवेगळ्या इथे डिजिट्स दिसत आहेत, व्हॅल्यूज दिसत आहेत. बघा मी टॅब बटन प्रेस केल्यानंतर मला इथं आता अँगल विचारतं ते. अँगल बघा इथं व्हेरी होतोय 7.4, 6.4 अँगल व्हेरी होतोय आणि पुन्हा टॅब बटन दाबलं तर इथं लेंथ व्हेरी होते. म्हणजे मी जी लाईन ड्रॉ करणार आहे त्या लाईनला मी लेंथ आणि अँगल सांगितलं पाहिजे. आता लाईन मला टोटली जर हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची असेल तर मला अँगल 0 पुट करावा लागेल इथं. अँगल किती पाहिजे? 0 पाहिजे, तरच ती लाईन एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असेल. आणि तीच मला एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची असेल तर मला हा अँगल इथं जो आहे टॅप क्रिएट केल्यानंतर त्या अँगल जो दिसतो तो 90 डिग्री असला पाहिजे. एकतर तुम्ही मॅन्युअली पुट करू शकता. व्हर्टिकल पाहिजे असेल तर 90 डिग्री इथं मला पुट करावं लागेल. आणि हॉरिझॉन्टल जर मला करायचं असेल तर मला इथं एक्झॅक्टली 0, हा अँगल 0 इथं येईपर्यंत, किंवा इथं 0 मला डायरेक्ट टाईप करावं लागेल. इथं मला डायरेक्ट काय करावं लागेल? 0 टाईप करावं लागेल. मग ती लाईन काय होईल? एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल होईल. लेंथ मला द्यावी लागेल आणि मला हाईट मेन्शन करावी लागेल. पण आता हे अँगल टाईप करणं ह्यापेक्षा एक दुसरा ऑप्शन आपल्याकडे का आहे? मी एस्केप करतो. एस्केप केल्यानंतर आता परत लाईन वरती क्लिक केलं. पहिला पॉईंट विचारतं ते. सपोज पहिला पॉईंट मी इथं कुठेतरी घेतला. दुसऱ्या पॉईंटला सपोज लेंथ आपल्याला 100 द्यायची आहे. सपोज 100 mm लेंथ घेतली. आता अँगल आपल्याला द्यायचा आहे. पण मला सपोज लाईन ही काय करायची आहे? एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल काढायची आहे. एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल काढायची असेल तर इथे एक ऑप्शन दिसतो आपल्याला. खालती मी इथं आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसतो ऑर्थो मोड म्हणून. हा ऑर्थो मोड जर मी ऑन केला, ऑन म्हणजे मी इथं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा हा बॅकग्राऊंड त्याचा थोडासा ब्ल्यू आला. अनचेक केल्यानंतर इथं बॅकग्राऊंड डार्क दिसतो ब्लॅकमध्ये. पुन्हा सिलेक्ट केल्यानंतर हा ब्ल्यू बॅकग्राऊंड आपल्याला दिसतो. ज्यावेळी मी हा ऑर्थो मोड ऑन करतो, ऑन ज्यावेळी असेल त्यावेळी मी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल, म्हणजे आता मी इथं लाईन काढली, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा एक्झॅक्टली व्हर्टिकल अशीच लाईन मी काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. पण तेच जर हा ऑर्थो मोड मी काय केला? ऑफ केला. ऑर्थो मोड जर मी ऑफ केला, इथे दिसतं रिस्ट्रिक्ट कर्सर ऑर्थोगोनली ऑन, इथं ऑन दिसतं आपल्याला ते. आता हा ऑन आहे. हा जर मी आता ऑफ केला तर ऑफ केल्यानंतर मात्र मी लाईन कशीही ड्रॉ करू शकतो. इन्क्लाइन लाईन मी काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. कशी लाईन ड्रॉ करू शकतो? कुठल्याही इन्क्लिनेशनची. पण तेच जर मी इथं हा ऑर्थो मोड ऑन केला तर मात्र मला फक्त हॉरिझॉन्टल लाईन किंवा व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन किंवा व्हर्टिकल लाईनच तर मी काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. तर हे झालं लाईनच्या बाबतीत. लाईनच्या बाबतीत मला स्टार्ट पॉइंट मेन्शन करावा लागेल आणि कमांड एंड करण्यासाठी मी एस्केप बटन दाबू शकतो किंवा इंटर बटन प्रेस प्रेस करू शकतो. एस्केप किंवा इंटर प्रेस केल्यानंतर ती कमांड काय होईल? एंड होते. आता हे झालं लाईनच्या बाबतीत. हा, आता मला हे इथं जे काही ड्रॉ केलेलं आहे ते सगळं डिलीट करायचं असेल तर मी डिलीट बटन हे करून डिलीट करू शकतो. किंवा सिंगल मी हा क्वांटिटी घेऊन, एंटिटी घेऊन डिलीट करू शकतो. सो हे असं मी डिलीट केलं.
आर्थो मोड जो आहे, ह्या आर्थो मोडचा उपयोग काय आहे, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची असेल त्याच वेळी आपण त्याचा यूज करतो. आता या लाईनच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा स्पेसिफिक फर्स्ट पॉईंट हा घेतला आणि सपोज आता इथं आर्थो मोड काय आहे, ऑन आहे. हा जर मी ऑफ केला तर इथं मी ही इन्क्लाइन्ड लाईन, सपोज मला 100 ची लाईन काढायची आहे आणि ऍट अँगल ऑफ 45 काढायची आहे. सर मी जस्ट टॅप बटन प्रेस केलं, अँगल मी सपोज 45 दिला आणि त्याच्यानंतर मी एंटर बटन प्रेस केलं. हा, तर इथं ही लाईन 100 आणि अँगल 45 डिग्रीवरती लाईन क्रिएट झाली. आता मला कमांड एंड करायची असेल तर मी एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस केल्यानंतर ती कमांड काय झाली, एंड झाली. तर हे झालं लाईनच्या बाबतीत. आता लाईन आणि पॉलीलाईन मध्ये फरक काय? आता पॉलीलाईन म्हणजे काय बघा, पॉलीलाईन ही सुद्धा एक प्रकारची लाईनच. इथं सुद्धा मला काय द्यावं लागतं, स्टार्ट पॉईंट मेन्शन करावा लागतो. त्याच्यानंतर किती अँगल वरती ती लाईन आहे ते मेन्शन करावं लागतं. हा, ते चेंज करायचं असेल, स्विच करायचं असेल तर कसं करतो आपण, टॅब बटन प्रेस करतो. तर तुम्ही लेंथ देऊ शकता आणि ती किती अँगल वरती लाईन आहे ते मेन्शन करू शकता. तर मी अशा लाईन ड्रॉ करत गेलो, लाईन ड्रॉ करत गेलो, सिंपल लाईन मी ड्रॉ करत गेलो. हे झालं पॉलीलाईन. इथं मी पॉलीलाईन सिलेक्ट केले. आता मी एस्केप केले. आता लाईन आणि पॉलीलाईन मध्ये फरक काय बघा. पुन्हा एकदा मी लाईन कमांड सिलेक्ट केली. लाईन कमांड सिलेक्ट केल्यानंतर मी आता इथं लाईन ड्रॉ करत चाललोय, रॅन्डमली रॅन्डमली लाईन ड्रॉ करत चाललोय. आता पुन्हा मी एस्केप बटन प्रेस केलं. आता पहा, जर मी इथं इथं ज्या पॉलीलाईन कमांडचा यूज करून लाईन्स ड्रॉ केल्या, इथं जर क्लिक केलं तर इट इज सिलेक्टिंग ॲज अ सिंगल ऑब्जेक्ट. म्हणजे भले मी फक्त एका ठिकाणी इथं जरी क्लिक केलं तरी तो पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो, त्या सगळ्या लाईन सिलेक्ट होतात ॲज अ सिंगल. पण तेच जर मी लाईन कमांडचा यूज करून इथं ज्या लाईन ड्रॉ केल्या त्याला जर सिलेक्ट केलं तर या सगळ्या लाईन सिलेक्ट नाही होत. फक्त हा एवढाच पार्ट, हा एवढाच तुकडा सिलेक्ट होतो. म्हणजे मी इथं क्लिक केलं तर तेवढाच सिलेक्ट होतं, इथं क्लिक केलं तर तेवढाच होतं, इथं क्लिक केलं तर तेवढाच होतं. पण तेच पॉलीलाईनच्या बाबतीत मात्र मी इथं क्लिक केलं तर त्या सगळ्या लाईन्स सिलेक्ट झाल्या. म्हणजे इट हॅज सिलेक्टेड ॲज अ सिंगल क्वांटिटी. पण इथं मात्र तसं नाही, पार्ट पार्ट मध्ये ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. इथं बघा, हा पार्ट आहे एक, त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे, त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे. पण इथं मात्र तसं काय, एक सिंगल ऑब्जेक्ट आहे असं पॉलीलाईन कमांड मध्ये होतं. लाईन कमांड मध्ये मात्र तर सिंगल सिंगल सेपरेटली सिलेक्शन होतं. तर हा बेसिकली लाईन आणि पॉलीलाईन मधला फरक आहे. पॉलीलाईन्स ज्या काय आहेत, पॉलीलाईन्स मध्ये ऑब्जेक्ट हा सिंगल युनिट असतो, पण लाईन्स मध्ये मात्र तो सेपरेट सेपरेट पार्ट्स मध्ये असतो. तो हा डिफरन्स आहे लाईन मधला आणि पॉलीलाईन मधला. आता बेसिकली इथं टाईप, हा जो टाईप कमांड इथं जे आपल्याला दिसतं, तिथं आपण मेनली कमांड टाईप करतो. तुम्ही ती कमांड इथं टाईप सुद्धा करू शकता. म्हणजे मला जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये लिमिट्स आपण इथं टाईप केलं होतं, लिमिट्स इथं टाईप केलं होतं. इथं सुद्धा आपण टाईप करू शकतो लिमिट आणि इथं लिमिट्स पुट करू शकतो. किंवा स्क्रीनवरती सुद्धा, इथं स्क्रीनवरती येऊन सुद्धा जरी मी लिमिट्स टाईप केलं तरी पण इथून सुद्धा त्याचे लिमिट्स काय करू शकतो, देऊ शकतो. हा, आता हा कमांड बार जो आहे, कमांडचा हा जो का स्पेस आपल्याला दिसतो, हा सपोज गडबडीत चुकीनं आपल्याकडून हा क्रॉस मार्क वरती आपण क्लिक केले, हा, तर ते काय मेसेज येतो बघा इथं, टू डिस्प्ले द कमांड लाईन विंडो अगेन प्रेस Ctrl 9. म्हणजे सपोज तुमच्याकडून हा जो कमांड लाईन विंडो आहे हा जर डिलीट झाला किंवा हा जर कमांड विंडो गायब झाला तर तो पुन्हा तुम्हाला आणायचा असेल तर Ctrl 9 प्रेस करा. म्हणजे सपोज मी इथं आता येस केलं, येस केल्यानंतर इकडचा कमांड लाईन बार जो होता तो गायब झाला. तो मला जर पुन्हा आणायचा असेल तर मला काय करावं लागेल, कीपॅड वरती, कीबोर्ड वरती कंट्रोल आणि 9 Ctrl 9 हे मला ऍट अ टाइम क्रिएट करावं लागेल, ऍट अ टाइम प्रेस करावं लागेल. त्याच्यानंतर मग ही कमांडची जी काही लाईन आहे ती पुन्हा विजिबल होईल. पुन्हा क्रॉस केलं, सपोज येस झालं, त्याच्यानंतर पुन्हा आणायची असेल तर Ctrl 9. ओके, थँक्यू.